महायुती सरकारला अडचणीत आणण्याचं काम जरांगेंनी ठरवून नव्हे, पण जरांगेंच्या आंदोलनामुळे ते अडचणीत आलं होतं. त्याला त्याला काउंटर करणे, त्यांना अंगावर घेणे आणि त्यांना प्रत्युत्तर देणे तशा भाषेमध्ये हे काम फक्त भुजबळांनी केलं होतं या सरकारमध्ये. जसे अजित पवार नॉट रिचेबल आहेत, तसे ते नॉट प्रेडिक्टेबल पण आहेत. ते काय करू शकतील, काय सांगता येत नाही. म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा पर्याय आहे. स्वतःचा पक्ष ते काढू शकतात. समता परिषद त्यांची आहेच. ते तसा समता पक्ष काढू शकतात किंवा आणखी काहीतरी पक्ष काढू शकतात. महात्मा फुले समता पार्टी, ते लालू प्रसाद यादव होऊ शकतात महाराष्ट्राचे. त्यामुळे भुजबळ आहे म्हणून मराठा समाज नाराज आहे आणि तो या सरकारला मतदान करणार नाही, अशी काही परिस्थिती नाही आहे. त्यामुळे ते असले नसल्याने या सगळ्या गोष्टीचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशन चर्चेत जे राहिले आहे, खाते वाटप कधी होणार यावरती, आणि काल संध्याकाळपासनं जहा नाही चैना वहा नाही रैना या ओळीने महाराष्ट्रभर सोशल मीडिया सध्या गाजत चालला आहे. नेमकं हे वाक्य कोणाचं आहे? आणि हिवाळीत असताना नागपूरमध्ये गुलाबी थंडी प्रत्येकाला चा अनुभव मिळतोय, मात्र नागपूरमधलं वातावरण तापलेलं आहे. नेमकं या राजकीय घडामोडींविषयी आपल्यासोबत सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत राजकीय विश्लेषक प्रमोद चुंचवार सर आहेत. सर, काल जर बघितलं, छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आक्रोश पाहायला मिळतो. ओबीसी समाज नाराज आहे. येवल्यामध्ये तर उघड नाराजी व्यक्त केली जाते. त्यांनी काल म्हटलं प्रसारमाध्यमांना, जहा नाही चायना वहा न राहिना. या लाईनचा अर्थ नेमका काय घेतला पाहिजे? या एका ओळीचे अनेक अर्थ आहेत. कारण आयुष्यात पहिल्यांदा मंत्री म्हणून ते नागपूरमध्येच त्यांनी शपथ घेतली होती. आपल्याला आठवत असेल 1991 साली नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ते शिवसेना सोडून आले होते आणि त्यांचा मंत्रिपदी शपथविधी झाला होता. त्याच नागपूर शहरात 33 वर्षानंतर जेव्हा शपथविधी झाला, ते ज्या पक्षात आहे तो पक्ष सत्तेत आहे, पण त्यांना मात्र मंत्रिपद नाकारण्यात आलं. ही बोच एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला लागणं स्वाभाविक आहे. आणि आजच्या यावेळेला त्यांनी हे सरकार आणण्यामध्ये ओबीसींचे मतं या सरकारकडे वळवण्यामागे भुजबळांची मोठी भूमिका होती. महायुती सरकारला अडचणीत आणण्याचं काम जरांगेंनी ठरवून नव्हे, पण जरांगेंच्या आंदोलनामुळे ते अडचणीत आलं होतं. त्याला काउंटर करणे, त्यांना अंगावर घेणे आणि त्यांना प्रत्युत्तर देणे तशा भाषेमध्ये हे काम फक्त भुजबळांनी केलं होतं या सरकारमध्ये आणि सरकारचा बचाव केला होता. अशा वेळेला ज्या माणसाने या सरकारचा बचाव केला आणि ही सत्ता पुन्हा आणून देण्यासाठी सहकार्य केलं, त्याच व्यक्तीला मंत्रिमंडळात स्थान न मिळणं ही जरा बाब गंभीरच आहे. आणि त्यामुळे ते नागपूरबद्दल असे बोलले की जहा नाही चैना वहा नाही रहना, की सरकारबद्दल किंवा पक्षाबद्दल बोलले, याचा उलगडा कदाचित येणाऱ्या काही दिवसामध्येच होईल असं मला वाटतं. सर, याच नागपूरमधनं छगन भुजबळांनी बंडाचा झेंडा फडकवला होता. साधारण 30 वर्षापूर्वी याच ठिकाणी शिवसेनेतून बाहेर पडणे त्यांनी मंत्रिमंत्र्याची शपथ याच नागपूरच्या राजभवनात घेतली होती, आणि त्याच नागपूरच्या राजभवनामध्ये त्यांना शपथ घेता आलेली नाही आहे. काय, कसं बघता तुम्ही याकडे? नाही, नक्कीच आपण जर त्यांच्या नजरेनं बघायला गेलं तर हा नक्कीच त्यांच्यासाठी अतिशय अपमानजनक क्षण आहे. कारण जर बघायला गेलं तर अनेक ज्येष्ठ लोक या मंत्रिमंडळात आजही आहेत. मग त्यांनाच संधी का नाकारण्यात आली, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यांचं योगदान मोठं आहे, त्यांचा अनुभव मोठा आहे. आणि ते पक्षाचे खरं बघायला गेलं तर अजित पवारांनंतर ते दुसऱ्या क्रमांकाचे नेते पण आहेत. असं असताना त्यांना मंत्रिमंडळात संधी नाकारल्या जाणे याचं वाईट वाटणं आणि त्यामुळे ते नागपूर सोडून तडकाफडकी नाशिकला निघून जाणं हे स्वाभाविक आहे. आणि तसे ते आक्रमक आणि स्पष्ट वक्ते असल्यामुळे त्यांनी ती काही नाराजीसुद्धा लपवून ठेवलेली दिसत नाही आहे. आता फक्त ही नाराजी दूर करण्यात सरकारला यश मिळतं का, खास करून अजित पवारांना यश मिळतं का, याच्यावर सगळं काही समीकरण अवलंबून असणार आहे. बरं, आपण भुजबळांचे एक बार समजू शकतो. आता त्या संदर्भात उद्या नाशिकमध्ये मोठा मेळावा देखील भोई समाजाचा असणार आहे. पुढची भूमिका काय असणार या संदर्भात ते निर्णय घेणार आहे. मात्र सकाळपासून उपमुख्यमंत्री राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार देखील नॉट रिचेबल आहे. मग नेमकं महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू तरी आहे काय? मला वाटतं की त्यांच्या नॉट रिचेबल असण्यामागे सुद्धा अ, अनेक प्रकारच्या नाराजीचा असू शकतो संदर्भ. आतापर्यंत अनेक वेळा नॉट रिचेबल जेव्हा अजित पवार होतात, त्यावेळेस राजकारण काहीतरी घडामोडी घडतात, ते संकेत असतात. ते जसे अजित पवार नॉट रिचेबल आहेत, तसे ते नॉट प्रेडिक्टेबल पण आहेत. ते काय करू शकतील, काय सांगता येत नाही. पण आपण जर सध्याचं राजकीय समीकरणं बघितले अर्थमॅटिक, तर अजित पवारांना फार काही करण्यासारखं हे नाही आहे. कारण भाजप काही त्यांच्या पाठिंब्यावर हे सरकार अवलंबून नाही आहे. जर ते सोडून गेले तर एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदे सोडून गेले तर अजित पवार आहेत. दोघेही सोडून गेले तर काही अपक्ष घेऊन 145चा आकडा ते सहज गाठू शकतात. याची कल्पना अजित पवारांना आहे. त्यामुळे त्यांना नॉट रिचेबल राहून फार काही बार्गेन करण्याचा स्कोप नाही आहे. कदाचित त्यांना वित्तमंत्री पद पाहिजे आहे, ते मिळत नाही आहे.
म्हणून ते नॉट रिचेबल झालेत, किंवा त्यांना भुजबळांना घ्यायचं असेल आणि भाजपच्या श्रेष्ठींनी नकार दिला, त्यामुळे आपली नाराजी वर्तवण्यासाठी ते नॉट रिचेबल झाले का? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात. ते कदाचित जेव्हा प्रत्यक्ष ते प्रकट होतील माध्यमांच्या समोर, विधान भवनात, तेव्हाच ते याचा खुलासा करू शकतील किंवा खुलासा टाळतील आणि दुसरंच काहीतरी उत्तर देतील. पण एकूण ते नाराज आहेत, भुजबळ नाराज आहेत आणि एकूण बहुमत मिळून सुद्धा, ज्याला विरोधकांच्या भाषेत पाशवी बहुमत म्हणतात, ते पाशवी बहुमत मिळून सुद्धा सत्ता आणि सत्तेचं सुख आणि मंत्रिपदाचं सुख मात्र मित्र पक्षांना मिळालेलं दिसत नाही. सर आता आपण भुजबळांकडे वळूया. भुजबळ खूप महत्त्वाचा दुवा होता या सरकार स्थापन करताना. राष्ट्रवादी काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली, शरद पवारांनी पाया रचला होता, तेव्हा भुजबळ खूप मेन पिलर होते. मात्र आत्ताच्या घडीला भुजबळांकडे नेमके काय पर्याय असू शकतात? कारण की असं सांगितलं जातं की ते राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकू शकतात. पण असं देखील अनेक पाहिलं, भुजबळ अनेक वेळा स्टंटबाजी देखील करतात. नाही, आपल्याला कल्पना आहे, भुजबळ हे फार मोठे नटसम्राट आहेत. कदाचित कधी-काळी त्यांनी म्हटलेलं पण आहे, की जर ते राजकारणात नसते तर अभिनयात असते आणि ते अतिशय कसलेले अभिनेते झाले असते, याच्यात काही शंका नाही. त्यामुळे या आपल्या अभिनव कौशल्याचा वापर करून ते कधी-कधी आपण आक्रमक झालोय, आपण नाराज झालोय, आता आपण काहीतरी करणार, अशी एक वातावरण निर्मिती करतात आणि पदरात पाडून घेतात. त्यांनी विधानसभेच्या आधी राज्यसभा मागितली होती, ती मिळाली नाही. तर मग त्यांनी आपल्या मुलाचं म्हणजे जेव्हा की पक्षातल्या अनेक ज्येष्ठांना नाकारून आणि अनेक पात्र लोकांना नाकारून अजित पवारांनी त्यांच्या मुलाला विधान परिषद दिली. हे त्यांनी खरं तर लक्षात ठेवायला पाहिजे होतं, आज नाराज होत असताना. पण ते त्यांनी लक्षात ठेवलेलं नाही. तर यापूर्वीसुद्धा ते शिवसेनेच्या संपर्कात होते. 19च्या पूर्वी ते शिवसेना जाणार अशी चर्चा होती. आज एकूण भुजबळांची नाराजी पाहून उद्धव ठाकरेंनी पण एक बॉल टोलवलेला आहे, की ते माझ्या संपर्कात राहतात आणि या वक्तव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी या सरकारवर दबाव आणण्याची खेळी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंकडे जाण्याचा पर्याय आहे. स्वतःचा पक्ष ते काढू शकतात. समता परिषद त्यांची आहेच. ते तसा समता पक्ष काढू शकतात किंवा आणखी काहीतरी पक्ष काढू शकतात. महात्मा फुले समता पार्टी. ते लालू प्रसाद यादव होऊ शकतात महाराष्ट्राचे. परंतु हे सगळं करण्याच्या आधी त्यांना त्यांच्यावर असलेल्या ईडीच्या केसेस, महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्याच्या केसेस, या सगळ्या त्यांना लक्षात ठेवावं लागेल आणि या सगळ्या प्रकरणात पुन्हा तुरुंगात जाण्याची त्यांची मानसिक तयारी आहे का? पुन्हा त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना तुरुंगात जाऊ देण्याची त्यांची मानसिक तयारी आहे का? की केवळ एक राजकारणासाठी राजकारण म्हणून आपण नाराज आहे असं दाखवायचं आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं, याची ही खेळी आहे का? असं मला वाटतं आणि मला असं वाटत नाही की भुजबळ पक्षातून बाहेर पडतील, काही स्वतंत्र वाट चोकाळतील आणि अगदी त्यांनी अपवादात्मक परिस्थितीत जरी तसं काही केलं, तरी ते भाजपला अडचणीत येतील. कारण भाजपने सुद्धा त्यांना पक्षात येण्याचं निमंत्रण दिलंच होतं. ते जाऊ पण शकतात. पण ते कुठल्याही परिस्थितीत भाजपला अडचणीत येणारं कोणतेही पाऊल ईडीच्या भीतीने उचलणार नाहीत, याबद्दल काही शंका नाही. तर असं देखील आता बोललं जातंय, मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात वारंवार केले वक्तव्य आणि मराठा समाज दुखावला गेल्याचं हे देखील समोर येत होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज कुठेतरी दूर जातोय का? याच कारणास्तव त्यांना मंत्रिमत मिळालं नसल्या देखील आता चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे आणि तशा पद्धतीचे मराठा समाजातील काही नेते मंडळी देखील दबक्या आवाजात बोलत आहेत. आता ही शेवटी चर्चा आहे. ओबीसी समाजातल्या लोकांची ही भावना आहे, की जरांगेंनी पहिला राजकीय बळी घेतला भुजबळांचा. पण याला काही म्हणजे याला जर जर काय असं बेस असतं, नाही याला काही बेस नाही आहे. पण अर्थात ही चर्चा करण्याला वाव आहे. कारण त्यांची विकेट गेलेली आहे. आता भुजबळांना जर सोबत ठेवलं तर मराठा समाज आपल्यासोबत येणार नाही, अशी काही भीती नाही. कारण भुजबळ या सरकारमध्ये होते. तरी यांना पाशवी म्हणता येईल असं बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे भुजबळ आहे म्हणून मराठा समाज नाराज आहे आणि तो या सरकारला मतदान करणार नाही, अशी काही परिस्थिती नाही आहे. त्यामुळे ते असले नसल्याने या सगळ्या गोष्टीचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. हा केवळ चर्चेचा विषय असू शकतो. सर, मंत्रिमंडळावर जर आपण लक्ष दिलं, तर तुम्हाला काय वाटतं इथल्या महत्त्वाचे भाजपचं तर समजू शकतो केंद्रीय निवड समितीने दिल्लीतून निर्णय घेतले. पण राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाचा आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी ही दिल्लीतून आल्याचं असं समोर येते. तशा पद्धती विरोधकांनी आरोप देखील केले. कितपत तथ्य असू शकतं यामध्ये? नाही, त्यात बहुसंख्य तथ्य मला वाटतं. कारण आपण जर कल्पना करा, की वारंवार एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी जाऊन त्यांना भेटणे आणि त्यांचा उल्लेख पक्षश्रेष्ठी म्हणून करणे. कारण हे स्वतः आपापल्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहे आणि यांच्या याद्या म्हणजे आपल्याला आठवत असेल, की विस्ताराच्या आधी आदल्या दिवशी अशा बातम्या आल्या, की याद्या दिल्लीला मंजुरीसाठी गेलेल्या आहेत. मग यांच्या पक्षाची यादी दिल्लीला मंजूर जाण्यासाठी काय म्हणजे कशाला जायला हवी? कारण त्या पक्षाने ठरवायला पाहिजे. परंतु एकूण जसं लोकसभेच्या वेळेला कोणत्या पक्षाने कोणता उमेदवार उभं करायचा, कोणती जागा कोण लढायचं, हे सुद्धा सर्व्हेच्या आधारावर भाजपने ठरवलं होतं. त्याचा फटका शिंदेंना बसला. तशीच तशीच चूक पुन्हा एकदा भाजप करताय, की कोण मंत्री व्हायचं, कोण नाही. हे त्या पक्षाला ते डिक्टेट करायला लागले आहेत. त्याची राजकीय फटका त्या संबंधित पक्षांना नक्कीच बसणार आहे. त्याचे काही परिणाम दूरगामी असतील आणि काही परिणाम नुकसान करणारे पण असतील. सर, आता
खरं तर अशी देखील आता चर्चा होऊ लागली आहे संध्याकाळपर्यंत. आता ते स्पष्ट होईल किंवा उद्या देखील स्पष्ट होऊ शकतं. भुजबळांना राज्यपालपदी देखील नियुक्त केलं जाईल, अशा देखील आता चर्चा सुरू झाल्या आहे काही वेळापूर्वी. अ, असं होऊ शकतं कारण की भुजबळांचा काही तसा, कारण की जर विचार केला त्यांनी काही वेगळा निर्णय घेतला, तो निर्णय घेण्यापेक्षा हा सेपर निर्णय असू शकतो का त्यांच्या मनाने राज्यपाल? भुजबळांना राज्यपाल होण्याची कधीही संधी आहे. त्यांचे राज्यपाल होणं म्हणजे राजकारणातून निवृत्त होणं आहे. तर भुजबळांना राजकारणातून निवृत्त व्हायचं आहे का? आणि मग निवृत्त व्हायचं आहे तर मग इतकी आक्रमक भूमिका कशाला घेतली जात आहे? सगळ्या कार्यकर्त्यांना का बोलवलं जात आहे? तर मला असं वाटतं की ते आत्ताच्या घडीला राज्यपाल पदाचा पर्याय स्वीकारतील असं वाटत नाही, कारण अलीकडेच ते आत्ता आमदार निवडून आले ते 1 महिन्यापूर्वी. अशा वेळेला ते राज्यपाल पदाकडे जातील असं मला वाटत नाही, कारण राज्यपाल होणं म्हणजे हे निवृत्ती स्वीकारण्यासारखं आहे. त्यांच्या पाठीशी संघटना आणि ओबीसी समाजातला एक एक समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. अशा वेळेला त्यांना राजकारण करण्याला अजूनही वाव आहे. तर मला असं वाटत नाही की ते राज्यपालाच्या वाटेला जातील, राजभवनाच्या वाटेला जाणार नाही. ते सत्तेच्याच वाटेला परत येतील असं मला वाटतं. मग सत्तेची वाट त्यांची भाजपकडे असू शकते का? भाजपात त्यांचं करिअर असेल का? हे त्यांना ठरवायचं आहे. कारण भाजपमध्ये ते गेले तर त्यांचा फायदाच आहे. कारण भाजपला असं आहे का ओबीसी नेत्याची गरज आहे. आणि तसा एक ओबीसी नेता, राष्ट्रीय पातळीवरचा ओबीसी नेता भाजपकडे नाही आहे आणि कदाचित ते भाजपात गेले तर त्यांना राष्ट्रीय पातळीवर सुद्धा भूमिका दिली जाऊ शकते. त्यांना केंद्रात मंत्री केलं जाऊ शकते. अनेक पर्याय असू शकतात. तर भाजपमध्ये त्यांना ओबीसी नेता म्हणून मोठा वाव आहे. पण मग तेव्हा आजपर्यंत त्यांनी जे फुले शाहू आंबेडकरांचं राजकारण केलं, त्याला मात्र एक प्रकारे तिलांजली दिल्यासारखं होईल. आता ते राजकारणी शेवटी विचारधारेपेक्षा प्रॅक्टिकल असतात आणि आजच्या घडीला त्यांना काय मिळतात ते बघतात. त्यामुळे आता भुजबळ एकीकडे विचारधारा आणि दुसऱ्याकडे राजकीय करिअर यापैकी कशाला प्राधान्य देतात हे कदाचित आपल्याला येणाऱ्या काही दिवसात कळेल. सर, अगदी शेवटचा प्रश्न घेतो मी. मला असं म्हणायचं, ज्या पद्धतीने हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारीचा गोंधळ पाहायला मिळतोय, खातेवाटपावरनं गोंधळ पाहायला मिळतोय, नाराजी सत्र पाहायला मिळतंय. विरोधक मात्र ईव्हीएम वरती अडकून बसले. विरोधकांच्या हाती आता बीडमधलं एक प्रकरण आहे, त्यावरनं म्हणजे त्याची शहानिशा सुरू आहे. त्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचं नाव घेतलं जातं त्या एका प्रकरणामध्ये. या सगळ्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता? नाही, आता कसं आहे, एक मुळात विरोधकांची शक्ती कमी झालेली आहे आणि हे निवडणुकीनंतरचं पहिलं अधिवेशन आहे. ईव्हीएम या मुद्द्यावर विरोधकांना भविष्याचं आंदोलन उभे करायचे आहेत, जे संकेत त्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे यावेळच्या सभागृहात हा विषय सातत्याने येणं, लावून धरणं हा अपेक्षित आहे. महाराष्ट्रातल्या अनेक असंख्य लोकांना, हजारो लोकांना हे सरकार ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड करून निवडून आलेलं आहे, अशी सुद्धा या राज्यातल्या अनेक लोकांची भावना आहे. राजकीय नेत्यांचीच नाही, सामान्यांची भावना आहे. आपण मार्करवाडीमध्ये त्याचं प्रतिबिंब पाहिलं. अनेक गावांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. अशा वेळेला विरोधी पक्ष म्हणून ईव्हीएमचा मुद्दा त्यांनी लावून धरणं हे स्वाभाविक आहे आणि ते गरजेचं आहे. आता बीड आणि परभणीच्या विषयावर त्यांनी आज खरं तर आक्रमक होऊन सभागृह बंद पाडणे, त्याच्यानंतर सरकारला उत्तर द्यायला भाग पाडणे, अशा सगळ्या गोष्टी करणे अपेक्षित होत्या. मात्र ते करताना दिसलेले नाही. आता अगदी शेवटचा परत प्रश्न विचारतो तुम्हाला. महायुती सरकारमधला गोंधळ, तुम्ही आता इतक्या वेळेस राजकीय अनेक ठिकाणी तुम्ही यावर चर्चासत्रात जातात. तर अशा प्रकारचं आत्तापर्यंतच्या राजकारणामध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये अशा प्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला होता का? नाही, सरकार म्हणलं की असा गोंधळ असतोच. वेगळ्या पद्धतीचा असेल, पण हा काही नवा नाही आहे. लोकांची नाराजी. परंतु या सरकारमध्ये न पाहायला मिळालेली गोष्ट ही आहे, की तुम्हाला स्पष्ट बहुमत आहे, तरी तुम्ही सरकार बनवू शकत नाहीये. तुम्ही 3 लोकांना शपथ दिली, त्यातल्या एकाला सगळे खाते, अजून 2 उपमुख्यमंत्री 5 डिसेंबरपासून बिनखात्याचे आहेत. आणि आता तुम्ही 39 लोकं घेतले, तर त्यांना सुद्धा बिनखात्याचं ठेवलेलं आहे. विधानमंडळाचं कामकाज सुरू आहे. मंत्री आहे, पण त्यांना खातं नाही. हे महाराष्ट्राच्या इतिहासात मात्र पहिल्यांदाच घडताना पाहतो. आपण धन्यवाद. थांबूया आता. धन्यवाद. धन्यवाद. निश्चितच मंत्रिमंडळ विस्तार झाला, मात्र बिनखात्याचे मंत्री या महायुती सरकारमध्ये पाहायला मिळतात. लवकरच या मंत्र्यांना खाते वाटप व्हावी अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. प्रशांत गोडसे, लेट्स मराठी, नागपूर.